राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज सोडत पद्धतीनं आरक्षण निश्चित करण्यात आलं. यामध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही महानगरपालिकांचं महापौरपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले. यावर प्रतिक्रिया देताना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकांमध्ये महापौरपद मूळ भाजपच्या कार्यकर्त्याला मिळणार की नव्यानं भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्याला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे कोल्हापूरकरांना उत्सुकता आहे की मूळ भाजपचा होणार का नव्यानं आलेल्या भाजपचा होणार. म्हणजे इचलकरंजी असू दे, कोल्हापूरमध्ये असू दे, मूळ ज्यांनी 20-20 वर्षे आमच्या विरुद्ध लढाई केली काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या विरोधात, त्या ठिकाणी भाजप म्हणून जे कार्यकर्ते एकसंघ राहिले. आता आम्ही बघतोय की कुणाचं चालतं. महायुतीमध्ये फारशी गडबड होण्याची शक्यता नसली तरी सध्या सुरू असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर येत्या 2-3 दिवसात काही अनपेक्षित घडामोडी घडू शकतात अशी शक्यता आमदार सतेज पाटील यांनी वर्तवली आहे. आणि म्हणून काही ठिकाणी काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये देखील घडू शकतील, कारण की आपण ते पाहतो की अनेक जिल्ह्यामध्ये नाराजी होते. महापौरपदाचं आरक्षण झाल्यावर कुणाला महापौरपद मिळणार याच्यावरही काही ठिकाणी नाराजी होऊ शकते. परंतु मला वाटते की पार्टी लाईन सोडून काय गडबड होईल महाराष्ट्रामध्ये असं मला वाटत नाही. कारण की शेवटी प्रीपोल अलायन्स अनेक ठिकाणी झालेला आहे, पोस्टपोल अलायन्स आता महायुती म्हणून त्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये फार काही गडबड होईल असं वाटत नाही. परंतु शेवटी स्थानिक विषयावर काय होईल हे सांगता येणं शक्य नाही. कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर होईल असं वाटत नाही. मात्र जर शिवसेनेचा महापौर झाला तर त्यांना शुभेच्छा आहेत असं सांगून मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. यावरून काहीतरी गडबड असल्याचं दिसतंय असा टोला त्यांनी लगावला. मॅनेजमेंट आपण बघतोय की नगरसेवक हॉटेलला शिंदे गटाचे ठेवलेलं, त्याच्यावरूनच लक्षात येते की काही गडबड निश्चितपणे त्या ठिकाणी. त्यामुळे मला नाही वाटत कोल्हापूरमध्ये शिंदे गटांना महापौरपद त्या ठिकाणी मिळेल. भाजपचाच महापौर ते करतील. पण मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय मुंबईत होणार नाही तर दिल्लीतच होईल. शिंदेंची बार्गेनिंग पॉवर अजून शिल्लक आहे का हे येत्या 2-3 दिवसात महाराष्ट्राला दिसून येईल असं आमदार सतेज पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. या वाटणीवरून लक्षात येईल महाराष्ट्रामध्ये की एकनाथ शिंदेंच्यावर दबाव किती आहे का, त्यांची बार्गेनिंग पॉवर अजून शिल्लक आहे का, हे आता महाराष्ट्राला दिसून येईल. कोल्हापूरच्या महापौर पदाचा निर्णय जर मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाणार असेल तर कोल्हापूरमधील स्थानिक नेते यासाठी सक्षम नाहीत असंच यातून दिसून येतं अशी टीका त्यांनी केली. पदाचा सुद्धा निर्णय मुख्यमंत्री घेणार असतील तर मग इथले नेते सक्षम नाहीत हे सिद्ध होतं. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकातील नगरसेवकांनी पुण्यात जाऊन आपली ओळख पटवून देणं चुकीचं आहे. संबंधित जिल्ह्यात IAS अधिकारी असल्यामुळं तिथं उपायुक्तांना पाठवून ही प्रक्रिया राबवणं योग्य ठरेल. शासनानं यावर विचार करावा असंही त्यांनी म्हटलंय. म्हणजे आता जिल्हाधिकारी कोल्हापूरमध्ये ज्या त्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये कमिशनर IAS ऑफिसर आहे. तुम्ही विभागीय आयुक्त पुण्याला सगळ्यांना घेऊन जावा, अमरावतीला सगळ्यांना घेऊन जावा, नागपूरला सगळ्यांना घेऊन जावा, नाशिकला सगळ्यांना घेऊन जावा. मला वाटतं त्याचा विचार करायला पाहिजे होता की तुम्ही कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयातच करायला पाहिजे होतं. काय फार अवघड नव्हतं. तुमचा एखादा उपायुक्त जिल्हाधिकारी कार्यालयात आला असता आणि तिथं खातर जमा केली असती तर विषय संपला असता. महापौर पदाच्या आरक्षणानंतर कोल्हापूर आणि इचलकरंजीत राजकीय हालचालींना वेग आलाय. महापौर पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.